हॅलो माय फॅमिली, गुड मॉर्निंग. जय गजानन महाराज. झाले आता बांधले केस. चला आता किचनमध्ये जाऊ आपण. किचनमध्ये आल्यावरती किचनमध्ये सुरू होती आमची दोघांची मस्ती. मस्ती तर आमची तशी कुठे पण सुरू राहतेच. कोण बघू? करू केलं काय आणि उलटे झाले पाय, असं झालं होतं माझ्यासोबत. आणि प्रतीक माझा काढत होते व्हिडिओ. कोण घरातले काम गाणे लावून करते की बोर नाही झालं पाहिजे म्हणून मी तर करते. तर आमच्याकडे बनलेला आहे मस्त उपमा, गरम गरम या खायला. आता सगळे विचार करत असतील की ही आताच टॉपवरती होती आणि आताच या टॉपवरती आली. तर मला माझ्या मोठी आईचा व्हिडिओ कॉल आला होता, तर मग मला टाईमवर टॉप चेंज करायला लागला. आणि मी पोछा लावून राहिली आणि प्रत्येक मध्ये मध्ये करून राहिली, तर मी त्यांना खूप जास्त ओरडली. पण मग मी किचनमधलं आवरलं सगळं, भांडे वगैरे घासून किचनचा ओटा वगैरे स्वच्छ करून टाकला. नाश्ता केल्यानंतर नाश्त्याचे जे आमचे भांडे निघाले होते ते बघा, मी किती मस्त भजन म्हणत म्हणत भांडे घासून टाकले मस्त. कोण घरातले काम गाणे लावून करते की बोर नाही झालं पाहिजे म्हणून मी तर करते. मस्त पूजा वगैरे आटपली आणि पूजा वगैरे आटपल्यावर मग तुळशीची पूजा तर आपण करतोच दररोजप्रमाणे. पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी चेहऱ्याला लावून घेतलं सिरम. झाल्यानंतर मग माझं डेलीप्रमाणे मी पिली ज्यूस पिल्यानंतर गॅलरीत निघताच पाऊस, तर इतका जोराचा पाऊस आज पुण्याला, बापरे खतरनाक जबरदस्त पाऊस. म्हणजे नाही सांगू शकत शब्दात, इतक्या जोराचा पाऊस होता. आणि मग पाऊस आला तर काहीतरी भजे वगैरे काहीतरी गरम गरम खायची इच्छा होते, तर आम्ही काढले आलू गुंडे. हा पाऊस काही थांबायचं नाव नाही घेत आहे. प्रतीक कशाचा विचार करून राहिले गॅलरीत एकटे उभे राहून. चला प्रतीककडे जाऊ आता आपण. प्रतीककडे गेले तर प्रतीकला चहा प्यायची इच्छा होऊ राहिली होती, तर ते मला म्हणतात की चहा मांड. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, 2 मिनटं लगेच घेऊन येते चहा. आले त्यांच्यासाठी चहा घेऊन. मी घरी बसल्याचा फायदा घेऊ है ना. काय केलं म्हणजे प्रत्येक गोष्टीतच पोरं काय केलं म्हणजे आता मारायची आता मारायची म्हटलं. काय केलं काय केलं काय केलं. राधा कैसे न चले, राधा कैसे न चले, मधुबन में कान्हा कैसे जले, राधा कैसे नबन गावची बाबा, राधा कैसे न जले. चल मी जातो. कुठं चल. तुम्हाला झालं काय पण घरी बसल्या मग व्हिडिओ अजिबात नाही बनवायचे. मी बदमाश आहे. मग हेच काळ्या पडून असं करून मला कशाला तू. मी कोणता त्रास दिला तुम्हाला? पाहिजे कोणता त्रास दिला? हा कोणता त्रास दिला? कोणता त्रास दिला? एक असा प्रूफ द्या मला की मी तुम्हाला त्रास दिला. हेच आहे का तुम्ही? काम नाही खूप वेळ अजून दिवे लावायला. 5 वाजतापासून दिवे लोक मी. तस्वीर बनती है तेरे दरबार में बिगड़ी हुई.
प्रतीकचे गाणे म्हणे वगैरे म्हणून झाल्यावर आम्ही गेलो मस्त गुपचूप खायला. गुपचूप वगैरे खाल्ले. मग मस्त तिकडनंच भाजीपाला घेऊन येतो. तो भाजीपाला घेऊन 2 मिनटासाठी आम्ही ओलं झालो. 2 मिनटातच मग घरी आलो, चेंज वगैरे केलं, केस खुले सोडून दिले केस सुकायसाठी आणि मस्त ड्रायफ्रूट वगैरे म्हणजे सगळं काही आणलं होतं आम्ही, फ्रुट्स वगैरे ते सगळं मी फ्रीजमध्ये काढून ठेवून राहिली होती. आणि थोडंसं सिस्टमॅटिक लावायचा प्रयत्न तर करू राहिली होती, पण ते सिस्टमॅटिक फक्त लावल्याबरोबर तेवढ्या काही वेळच पाहायला भेटते, कारण प्रतीक नाही राहू देत काहीच, ते तिकडच्या तिकडे होऊन जाते ते लगेचच. टमाटर एक साईडला, ड्रॅगन एक साईडला, गोबी एक साईडला, त्यानंतर अनार एक साईडला, त्यानंतर भरपूर काही होतं ते एक साईडला लावलं मस्त. आणि हे सगळे फ्रुट्स प्रतीकने माझ्यासाठी आणलेले आहे, मला दररोज खायसाठी. आणि हे बघा आता मी काय फोडत आहे, लाया. त्या कशाच्या लाया असतात त्या? मक्याच्या लाया. बघा त्या कशा फुटतात आता. 2 मिनटं त्या कुकरमध्ये टाकायचं ते फोडून आणि ते कुकर लावून 2 मिनटं ठेवायचं कुकरवरती, फक्त 2 मिनटं, नाही तर ते जळून जाते. मग 2 मिनटात ते मस्त फुटून जाते. मग कुकर खोलून पाहताच तर फुटलंच नव्हत्या. फुटलेच नाही, जळले करून राहिले, फुटलेच तर नाही पूर्ण, अर्धे नाही फुटले म्हटलं, कारण याच्यामध्ये वाफ नाही जमा होत ना, म्हणून नाही फुटले ते. काय मग परत कुकर लावला तेव्हा फुटलं.